रद्द करून नव्यानं ओबीसी सर्वेक्षण करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। तर आपण ही दृश्य पाहतो आहोत बीडमध्ये झालेल्या 30 ऑक्टोबरला जी जाळपोळीच्या घटना घडलेल्या होत्या आणि त्यानंतर आता पंकजा मुंडे या बीड दौऱ्यावर आहेत। त्यांच्यासोबत खासदार प्रीतम मुंडे या देखील आहेत आणि ज्या ठिकाणी जाळपोळ झालेली होती त्या सर्वच ठिकाणी पंकजा मुंडे यांच्याकडून पाहणी करण्यात येते। पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील या सगळ्या भागाची पाहणी केली होती। त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी देखील बीडमध्ये जाऊन पाहणी केली होती, सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला होता आणि याच ठिकाणी पंकजा मुंडे तसंच खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील आता भेट दिलेली आहे। त्यांच्याकडून पाहणी केली जात आहे, किती जाळपोळ करण्यात आलेली आहे, कशा पद्धतीने सगळं नुकसान झालं, या सगळ्याची पाहणी सध्या पंकजा मुंडे स्वतः करतात। बीडमध्ये 30 ऑक्टोबरला मराठा आंदोलनाच्या दरम्यानच काही समाजकंटकांकडून भाजप कार्यालय त्याचबरोबर इतरही पक्षांच्या कार्यालयांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। इतकंच नाही तर पंकजा मुंडे या क्षीरसागर कुटुंब त्याचबरोबर सोळंके कुटुंब आणि पंडित कुटुंबियांची देखील भेट घेणार आहेत, कारण या सर्वच ठिकाणी जमावाकडून जाळपोळ करण्यात आलेली होती, दगडफेक देखील करण्यात आलेली होती। मराठा आरक्षणासंदर्भात सध्या राज्यभरामध्ये आंदोलनं केली जात होते आणि अशातच 30 तारखेला बीडमध्ये काही आक्रोश झालेला पाहायला मिळाला होता, काही ठिकाणी जाळपोळ झाली आणि या सगळ्यानंतर तिथल्या स्थानिक पालकमंत्र्यांनी तसंच मंत्री छगन भुजबळ यांनी देखील पाहणी केली होती। क्षीरसागर सोळंके पंडित कुटुंबाची भेट देखील या सगळ्या नेत्यांनी घेतली होती आणि आज पंकजा मुंडे या देखील स्वतः पाहणी करताना पाहायला मिळतात। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर सध्या आपल्यासोबत आहेत। महेंद्र, आपण पाहतोय की पंकजा मुंडे त्याचबरोबर प्रीतम मुंडे यांच्याकडून सर्वच ठिकाणची पाहणी केली जाते। सागर, 30 तारखेला बीडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण मिळालं होतं। त्यानंतर आंदोलकांनी जे आहे राजकीय पुढाऱ्यांची घरं असतील, राजकीय पुढाऱ्यांचे कार्यालय असतील लक्ष केलं होतं। त्यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचं कार्यालय अक्षरशः जाळून टाकलं होतं। त्यानंतर क्षीरसागरांचा बंगला असेल, पंडितांचा बंगला असेल आणि माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचाही बंगला जाळून टाकला होता। त्यानंतर आजचा 6वा-7वा दिवस आहे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या काल रात्री बीड दौऱ्यावर होत्या आणि आज सकाळीपासूनच म्हणजे दुपारपासून पंकजा मुंडे असतील, खासदार प्रीतम मुंडे असतील, या दोघी भगिनींनी बीड गाठलेलं आहे आणि बीडचे जे कार्यालय आहेत, जे दलित प्रकरण आहे त्याची पाहणी आता ते सध्या सुरू करतायत। एकंदरीत पाहता पंकजा मुंडेंनी सुरुवातीला भाजप कार्यालयाची पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत कुंडलिक खांडे त्यांच्या कार्यालयाची आता पाहणी ते करतात। यानंतर पुढे जयदत्त क्षीरसागर जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला ते भेट देणार आहेत। संदीप क्षीरसागरांचं कुटुंब असेल, योगेश क्षीरसागरांचं कुटुंब असेल, हे क्षीरसागर कुटुंब जे आहे एकाच बंगल्यात राहतात आणि या बंगल्याला मोठी आग लावण्यात आलेली होती। या आगीमध्ये मोठं आर्थिक नुकसान देखील झालेलं होतं, मात्र सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही। म्हणून क्षीरसागर जे कुटुंब आहे ते घाबरलेल्या अवस्थेत आहे, हतबल अवस्थेत आहे। म्हणून त्यांची भेट घेण्यासाठी आता पंकजा मुंडे थोड्याच वेळात क्षीरसागर यांच्या बंगल्यावरती जाणार आहेत आणि तिथून त्यापुढे भाजप त्या ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे जे खांदे समर्थक आहेत, समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष आहेत सुभाष राऊत यांचं देखील जे हॉटेल आहे पूर्णपणे जाळून टाकण्यात आलं होतं। कालच छगन भुजबळ देखील आले होते, रोहित पवार देखील आले होते, त्यानंतर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील पाहणी केली होती। हे सगळी पाहणी झाल्यानंतर आता पंकजा मुंडे त्यानंतर खासदार प्रीतम मुंडे या दोघी बहिणी ज्या आहेत त्या बीडमध्ये आलेल्या आहेत आणि सर्वस्वी पाहणी करतायत। जर पाहिलं तर पंकजा मुंडे वेगळ्या याच्यामध्ये नाराज त्यांनी दिसत आहेत, कारण हे सगळं पाहून त्यांनाही थोडं वेगळं वाटल्याचं आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतंय। कारण बीडमध्ये याआधी अनेक आंदोलन झाले, मात्र आंदोलनामध्ये हिंसा झालेली आपल्याला पाहायला मिळणार। पहिल्यांदाच अक्षरशः हे आंदोलनाचं जे पेव आहे, आंदोलनाचं जे लोन आहे, हे लोन थेट पद्धतीनं एखाद्याच्या घरावर गेलेलं आहे। घरं जाळण्याचे प्रयत्न केलेले आहेत, घरं जाळण्याचे इथं प्रयत्न झालेले आहेत। एकंदरीत जर पाहता आता या ठिकाणीहून इथून जे आहेत आता पंकजा मुंडे हळूहळू पुढे निघतात। क्षीरसागरांचा जो बंगला आहे त्या पुढे क्षीरसागरांचा जो बंगला आहे त्या बंगल्यामध्ये आता ते तिथं जातील। संदीप क्षीरसागरांचं कुटुंब आहे, संदीप क्षीरसागरांची काही मुलं आहेत, कारण आगच एवढी भीषण होती। त्या आगीमध्ये लहान लेकरं जे होते, क्षीरसागर कुटुंबाच्या ज्या महिला होत्या, या सर्व जे आहेत ते कुटुंब त्या बंगल्यातच होते।
अक्षरशः पोलिसांनी तिथं धाव घेतली, काही समर्थकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि मग ते त्या कुटुंबांना बाहेर काढलं. हीच परिस्थिती माजलगावमध्ये प्रकाश सोळंके यांच्या घरी पण तसंच पाहायला आपल्याला मिळालं. प्रचंड आग तिथं होती. कसं बसं प्रकाश सोळंके यांना बाहेर काढून त्यांचा जीव वाचवण्यात आला. आता जर पाहिलं क्षीरसागरांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाकडे आता पंकजा मुंडे या निघालेल्या आहेत. क्षीरसागर कुटुंबासोबत त्या संवाद साधणार आहेत. क्षीरसागर कुटुंब ज्या परिस्थितीतून गेलेलं आहे ती परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे